मित्रांनो, तुम्हाला त्या नंद्याशा मुंगीची आणि मस्तीखोर टोळ्याची गोष्ट माहिती आहे का? नसेल तर चला आज आपण ती गोड गोष्ट ऐकूया. खूप खूप वर्षांपूर्वी एका दाट हिरव्यागार जंगलाजवळ एक छोटेसे गाव होते. त्या गाव आणि जंगल यांच्यामध्ये एक मोठे सुंदर असे मोकळे मैदान होते. त्या मैदानात उंच उंच झाडे, रंगीबेरंगी फुले आणि गोड गोड पक्ष्यांचे किलबिलाट सतत ऐकू येत असे. याच जंगलात राहायची एक छोटीशी मुंगी, पण साधी नाही, ती होती खूप मेहनती, समजूतदार आणि भविष्यासाठी आधीच विचार करणारी मुंगी. आणि त्याच जंगलात राहायचा एक टोळ, जो होता खूप मस्त, संगीत प्रेमी, पण कामापासून दूर पळणारा. मिली सुर मेरा तुम्हारा ला 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 ला. Everywhere there were happy things floating around. उन्हाळ्याचा ऋतू आपल्या पूर्ण बहरात होता. सूर्य चमकत होता, हलकी हलकी वारा वाहत होती आणि सगळीकडे आनंद पसरलेला होता. मुंगी रोज सकाळी उठायची. आपल्या छोट्या छोट्या पावलांनी जंगलाच्या पायवाटेवर चालू लागायची. कधी गव्हाचे दाणे उचलायची, कधी तांदळाचे, कधी मका, तर कधी छोटे छोटे फळभाजीचे तुकडे. ते सगळे आपल्या पाठीवर घेऊन ती आपल्या घरात, म्हणजे झाडाच्या खोडात बनलेल्या छोट्याशा बिळात साठवून ठेवायची. मुंगी गुणगुणत म्हणायची, मेहनतीपासून घाबरायचं नाही, भविष्यासाठी आजच साठवायचं आहे. हिवाळा येणार आहे, तेव्हा हे अन्न खूप कामी येणार आहे. तिथेच एका मोठ्या पानावर आरामात आडवा पडलेला असायचा. गिटार वाजवायचा, गाणी गायचा आणि मजेत नाचायचा. तो गात असे, मी आहे टोळा, गाणं हेच माझं काम, उद्याची चिंता अरे ते सगळं फुकाचं नाव. मुंगी त्याला रोज समजावायची, पण टोळा मात्र हसून उडवून लावायचा. चिंतीनं त्याला सांगितलं, भाऊ, मी अन्न साठवते आहे, तूही साठवायला हवं. पण टोळ्यानं तिचं एकही ऐकलं नाही. इतकंच नाही तर जंगलातले सगळे प्राणी चिंतीला म्हणाले, ये ना, खेळूया, नाचूया, गाऊया. पण चिंती म्हणाली, नाही रे नाही, आधी काम करणं महत्वाचं आहे. टोळा, अगं मुंगी बहिणी, एवढ्या उन्हाळ्यात काम कशाला? चल माझ्यासोबत, थोडं नाचूया, गाणं गाऊया. मुंगी डोके हलवत, नाही टोळा भाऊ, हिवाळा येणार आहे, मी अन्न साठवतेय, तूही तसंच कर. टोळा नाचत म्हणाला, हो हो हो, काम वाम सोड, आयुष्य म्हणजे सणच आहे. आणि तो धूळ उडवत इकडे तिकडे फिरत आनंदात नाचू लागला. जंगलाचे रंग तेच होते, पण ऋतूचा मूड बदलू लागला होता. मुंगी अजूनही कामातच गुंतलेली होती. आणि मग एक दिवस हिवाळा आला. झाडांवरची पानं गळू लागली, खाण्याच्या वस्तू कमी होत गेल्या आणि तलावांचं पाणीही थंड झालं. आता टोळा थरथर कापू लागला आणि थंडीमुळे त्याचा गिटारही वाजेनासा झाला. टोळा भुकेने हैराण होऊन म्हणाला, ओ नो, कुठेच अन्न दिसत नाही, पोटात फक्त वारा वाजतोय. मदतीचा शोध घेत घेत तो मुंगीच्या घराजवळ येऊन पोचला. मुंगी आपल्या धान्याच्या साठ्यात आनंदाने बसलेली होती. गरम कपडे घातले होते, हो 3D मध्येही, आणि समाधानाने अन्न खात होती. टोळा रडत म्हणाला, मुंगी बहिणी, मला खूप भूक लागलीये, तू माझी मदत करू शकशील का? मुंगी गंभीर पण दयाळूपणे म्हणाली, मी तुला आधीच समजावलं होतं, पण तू ऐकलं नाहीस. तरी सुद्धा हे घे, थोडंसं अन्न. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत खूप गरजेची आहे. धन्यवाद मुंगी बहिणी. आज मला कळलं की संगीतासोबत कामाची तालही तितकीच गरजेची आहे. तो थोडंसं धान्य उचलत म्हणाला, आता मी कामही करेन, गाणंही गाईन, मेहनतीनेच माझं भविष्य घडवीन.